धरणे आंदोलन दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे। या ठिकाणी सर्व धनगर समाज उपस्थित आहे। मित्रांनो, 2 दिवस अगोदर झालेल्या जालना येथे सभेला किंवा मोर्चाला लाखोच्या संख्येने गर्दी झाली, पण त्या गर्दीचं कोणी दखल घेतली नाही, ना शासनाने घेतली ना मीडियावाल्यांनी घेतली। मित्रांनो, समाज कोणताही असो पण त्याची दखल या शासनाने घेतली पाहिजे। धनगर बांधव असतील, बंजारा बांधव असतील, इतर कोणते बांधव असतील, हे या देशाचे रहिवासीच आहेत। हे का अमेरिका पाकिस्तानचे रहिवासी नाही। यांची या ठिकाणी दखल घेतली गेली पाहिजे। आज 10 दिवस झाले दीपक भाऊ बोराडे त्या ठिकाणी उपोषणाला बसले। आजपर्यंत एकही शासकीय माणूस त्या ठिकाणी आला नाही। याचं कारण काय? तर कारण एकच आहे की आजपर्यंत हा समाज किंवा इतर समाज म्हणाल त्या माणसाच्या पाठीमागे फिरत गेला। देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना पहिल्या 2014 मध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये एसटी आरक्षण देऊ म्हणून असं जाहीर केलं, पण आज जसे शिवाजीराव म्हणले हजारो कॅबिनेट झाल्या, पण या ठिकाणी आरक्षण मिळालं नाही। धनगर आणि धनगड एकच आहे हे समजून या सरकारनं या ठिकाणी ह्या समाजाला आरक्षण दिलं पाहिजे। या समाजाच्या आरक्षणासाठी माझा समाज आणि मी नेहमीच यांच्या पाठीशी उभा राहील। येणाऱ्या कुठल्याही संघर्षात आम्ही सोबत राहून हा संघर्षाचा लढा पुढे चालत ठेवू, एवढे बोलतो आणि थांबतो। आज या ठिकाणी आपल्या जालना जिल्ह्याचे सुपुत्र आणि चळवळीचे आमचे मार्गदर्शक मित्र आदरणीय बोराडे साहेब आपल्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी आपल्या समाज बांधवांना एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी उपोषणासाठी बसलेले आहेत। मी लक्ष्मण तुकाराम शिंदे कुणबी वाचा जालना जिल्हा अध्यक्ष या नात्यानं त्यांना जाहीर पाठिंबा देतो। जालना या ठिकाणी उपोषणस्थळी आम्ही भेट दिली। कालच्या महामोर्चामध्ये जी मराठवाड्यातली महारॅली या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी काढली, त्या रॅलीमध्ये आम्ही होतो आणि आतापर्यंतच्या प्रत्येक एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही कुणबी युवा संघाचा एक युवा कार्यकर्ता म्हणून प्रत्येक आंदोलनामध्ये आम्ही समाजाच्या सोबत आहोत। मित्र होळकर आणि शिंदे या महाराष्ट्राची ही परंपरा आहे। ज्या धनगर समाजाने या महाराष्ट्राला एक ओळख दिली, त्या धनगर समाजाचं नेतृत्व करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून धनगर समाजाला एसटीचं आरक्षण दिलेलं आहे। परंतु राजकीय उदासीनता या ठिकाणी आहे की धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून जर आरक्षण दिलं तर मी प्रस्थापित म्हणणाऱ्या राजकारणी लोकांचं राजकारण संपन आणि या ठिकाणचा धनगर समाज पूर्ण ताकदीनं महाराष्ट्रामध्ये एकदा राज्य करेल ही भीती या राज्यकर्त्यांच्या आणि प्रस्थापितांच्या ढुंगणाखाली आहे। म्हणून ही भीती घालवण्यासाठी मी समाज बांधवांना एवढीच विनंती कराल की आपली ताकद एक संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडे यांनी जी उभा केली, एक न झुकणारा न विकणारा असा संघर्षातला माणूस, या माणसाच्या पाठीमागे आपण ही ताकद कालच्या प्रमाणात आज देखील जास्त प्रमाणामध्ये आपण त्यांना ताकद द्यावी आणि या बोराडे साहेबांच्या माध्यमातून नक्कीच आपण एसटीचं प्रमाणपत्र आपल्या लेकरा बाळांच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या पदरात पाडून घ्यावं। यासाठी मी समाज बांधवांना एवढीच विनंती करतो, कुणाच्याही भूलतापाला बळी पडू नका, राजकारण्याच्या लागून चालण्याला बळी पडू नका, कारण ही राज्यकर्ती जी जमात आहे ही फोडा झोडा आणि राज्य करा या पद्धतीनं वागत असते। आपल्या समाजातील काही मोजक्या लोकांना हाताशी धरून सत्ताधारी त्या ठिकाणी त्यांचा उपयोग करून घेत असतात, परंतु एवढा निष्कलंक आणि स्वच्छ प्रतिमा असणारा माणूस, आपल्या घरादाराचा लेकरा बाळाचा त्याग करणारा माणूस, आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून समाजासाठी लढणारा माणूस, न विकता न झुकता कुठल्याही शक्तीला बळी न पडणारा माणूस, दीपकराव बोराडे सारख्या माणसाच्या पाठीमागे तुम्ही उभा राहा। नक्कीच मनोज जरंगे पाटलांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी न्याय दिला, न विकला, गरिबीतला माणूस, अशिक्षित माणूस म्हणून ज्यांच्याकडे बघितलं गेलं, बोराडे साहेबांनी देखील त्या दिवशी त्यांची स्तुती केली, ती खरं आहे। कारण न विकणारा माणूस समाजाला एक दिवस न्याय देणार आहे आणि हा न्याय आपल्या तुमच्या सर्वांच्या संघर्षातून येणार आहे। शिवाजीराव, आम्ही तुमच्या सोबत आहेत, परंतु आपल्या समाजाला त्या ठिकाणी न्याय द्यायचा आहे। आपण आपला बळी न देता आपण समोरच्याचा बळी कसा घ्यायचा यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत। म्हणून आपली समाजाला गरज आहे आणि समाजाला दीपकराव बोराडे सारख्या लढव्या माणसाची गरज आहे। म्हणून आज आपण या ठिकाणी तुमच्या कुठल्याही हाकेला आम्ही ओ देण्यासाठी तयार आहोत। आपण सरकारला जागेवर आणण्यासाठी, सरकारला खाली खेचण्यासाठी आणि धनगर समाजाचं आरक्षण आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत, एवढी ग्वाही मी या ठिकाणी देतो आणि थांबतो। धन्यवाद।